नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे YBD अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणजेच एक्साइज डिपार्टमेंट, आपण त्याला दारूबंदी पोलीस विभाग असे देखील म्हणतो. या विभागाची पदभरतीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ही जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, काय अपडेट आहे, जागा किती असणार आहे आणि सर्व 10वी पासवरची पदे असणार आहेत का, डिटेल्स मध्ये सांगणार आहे. जाहिरात पुढील महिन्यामध्ये येणार आहे की या महिन्यामध्ये, संपूर्ण माहिती सांगणार आहे. आणि सोबतच एमपीएससी घेणार आहे किंवा टीसीएस आयबीपीएस घेणार आहे याच्याबद्दल देखील डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपला जो स्पेशल YBD अकॅडमी टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करा. लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्व माहिती सांगण्याच्या अगोदर तुम्हाला येणाऱ्या दारूबंदी पोलीस विभाग मध्ये जर निवड करून घ्यायची असेल तर सर्वात बेस्ट पुस्तके तुमच्यासाठी उपलब्ध आहेत, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस 22 प्रश्नपत्रिका संच 2013 पासून, 2013 ला भरती झाली होती, त्याच्यानंतर 23 ला झाली होती आणि आता 2026 ला पदभरती होणार आहे. संपूर्णतः टीसीएस च्या बदलत्या पॅटर्न नुसार नवीन नवीन एकूण त्याच्यामध्ये 4 संभाव्य प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहे आणि बाकीच्या जुन्या प्रश्नपत्रिका याच्यामध्ये स्पष्टीकरणासहित कव्हर करण्यात आलेले आहे. हा आहे 22 प्रश्नपत्रिका संच. दोनही पुस्तके स्मार्ट स्टडी यांनी लॉन्च केलेली आहेत. दुसरं पुस्तक आहे राज्य उत्पादन शुल्क दारूबंदी पोलीस. येथे सर्वात बेस्ट पुस्तक आहे. 40 प्रश्नपत्रिका संच स्पष्टीकरणासहित टीसीएस ना 2023-24 मध्ये जी भरती घेतली त्याच्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर प्रश्नपत्रिका कोणत्या आहेत बघू शकता. जवानच्या 12 प्रश्नपत्रिका 2024च्या, चालकच्या या ठिकाणी 1 प्रश्नपत्रिका, चपराशीच्या 2 प्रश्नपत्रिका, जवान पोलीस चालकच्या 2 प्रश्नपत्रिका 2013च्या आणि चालकच्या देखील 1 प्रश्नपत्रिका याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. आता हे पुस्तक, दोनही पुस्तके सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत. कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की ही पुस्तके खरेदी करा. आता सर्वात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो, ही परीक्षा एमपीएससी कडे गेली नाही. याला काय आहे, मैदानी चाचणी आहे. मैदानी चाचणी असल्यामुळे हे पद एमपीएससी कडे गेलेले नाही. टीसीएसच ही परीक्षा घेणार आहे, त्याच्यामुळे या पुस्तकांचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. आता ही जाहिरात कधी येईल, पदे किती आहेत याच्याबद्दल डिटेल्स मध्ये थोडक्यात मी माहिती तुम्हाला इथे 2 मिनिटांमध्ये इथे देणार आहे. ठीक आहे. इथं बघा. आता बघू शकता, सर्वात महत्त्वाचं पद मी तुम्हाला सांगतो. हे दारूबंदी पोलीस म्हणजे हे जवान नावाने पद भरलं जातं आणि दुसरं पद भरलं जातं चालक नावाने. त्याच्यानंतर गट ड मध्ये चपराशी देखील पद भरलं जातं, परंतु ते कंत्राटी पद्धतीने भरली जाणार आहे अशी माहिती भेटली आहे. बाकीची लिपिक, लघुलेखक, स्टेनो अशी देखील पदे याच्यामध्ये असतात, परंतु ती एमपीएससी कडे गेलेली आहेत. याच्या मार्फत तुम्हाला सांगतो, दारूबंदी पोलीस जवान आणि चालक हे पद टीसीएस मार्फत होणार आहे. टीसीएस मार्फत होणार आहे आणि जी मला अपडेट भेटली आहे त्या अपडेटनुसार तुमच्याकडे या ठिकाणी येणाऱ्या पदभरतीमध्ये, आता तुम्ही इकडे युट्यूबवरती इकडे तिकडे बघितलं असेल, तुम्हाला या ठिकाणी 1000 जागा आहेत, 1200-1500 जागा आहेत, परंतु एवढ्या जागांची जाहिरात येणार नाही. एक्साइज कॉन्स्टेबल म्हणजे दारूबंदी पोलीस जवानची जाहिरात ही 530 ते 532 जागांची जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि दोनही चालक पद देखील 7वी पास वरती आहे आणि जवान पद हे 10वी पास वरती आलेले बघायला भेटेल. पुढील महिन्यामध्ये जाहिरात येणार नाही. याच्याबद्दल डिटेल्स ऑथेंटिक माहितीमध्ये या ठिकाणी जुलै, कोणत्या महिन्यामध्ये, तर जुलै महिन्यामध्ये ही 100% जाहिरात आलेली तुम्हाला बघायला भेटेल आणि 530 ते 532 जागा याच्यामध्ये असणार आहे. एवढी माहिती मला भेटलेली आहे. ही माझी ऑथेंटिक अपडेट आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या.